everyone, my name is Nikita and I am from Mumbai दादर आणि मी आमची दादरची मुलगी म्हणजे एक कम्प्लिटली फ्रॉम द मिडल क्लास फॅमिली टिपिकल मराठी दादरची मुलगी आहे आणि टुडे विद्या कॉल्ड मी लाईक फॉर निकिता आय वॉन्ट यू देअर की मला काहीतरी आहे एक उत्सुकता आहे की तुझ्या लाईफबद्दल जाणण्याची आणि आय नेव्हर रिअली थॉट अबाउट इट म्हणजे आपण नेहमी आपल्या लाईफमध्ये इतकी बिझी असतो की आपल्याला नसतो एवढा वेळ की विचार करायला की आपल्या लाईफमध्ये काय चाललंय. सो आय एम रिअली एक्साइटेड टू शेअर माय जर्नी विथ यू ऑल गाईज बिकॉज आय एम 24 years old girl and she actually made me realize this thing ki yes Nikita tu ek 24 वर्षाची मुलगी and you are doing many things and I would really love to share these things, my journey with you guys. So my name is Nikita, I am from Mumbai, आमची मुंबई and Dadar, that is the one. आणि माझं स्कूलिंग सुद्धा इथूनच झालं. किंग जॉर्ज जर का तुम्हाला माहिती असेल टिपिकल मराठी मीडियमची मुलगी, दिगंबर पाटकर विद्यालय आणि नंतर स्कूलिंग आणि नंतर माझं जे 11-12 जे असतं मिड कॉलेज ते सुद्धा दादरमधूनच झालं जे आपल्या माटुंगा एरियामधलं खालसा कॉलेज होतं. आणि त्याच्यानंतर फक्त माझ्या एक लाईफमध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट आला ज्याच्यामध्ये मला मायग्रेट करावं लागलं. म्हणजे मी मुंबईमधून विचार केला की नाही आता मला हे थोडं सोडावं लागणार आहे. आजकालचे जे रुटीन आहे जे आपण आजूबाजूला बघतोय किंवा काही लोक जे माझ्या वयाचे असतील ते फील करत असतील की जेव्हा आपण आपल्या घरच्यांबरोबर राहतो आपण खूप ओव्हरवेल्म राहतो. त्याच्यामध्ये आपले जे आजूबाजू कॉलेज कल्चर जे आपण फील करतो तर इट्स लाईक मुंबईचे टिपिकल लोक जे असतात की सकाळी उठायचं कॉलेजला जायचं टाइमपास करायचा कट्ट्यावरती दिवस घालवायचा संध्याकाळी हॉटेलला जेवायला जायचं पार्टी करायची क्लबिंग करायचं आणि घरी यायचं. सो हे बेसिक जे रुटीन आहे हे माझं कमीत 11वी पासून हे चालू झालं होतं आणि 12वी होईपर्यंत माझं तेच चालू होतं. सो जेव्हा ही गोष्ट मला रिअलाइज झाली की मी जरी इथे जन्माला आली असेल तरी मला सेम टिपिकल नाही बनायचं आहे, मला काहीतरी वेगळं व्हायचं आहे. सो दे से यू हॅव टू गिव्ह अप टू ग्रो अप. सो आय रिअली अंडरस्टँड दॅट थिंग. आय डोंट नो वाय. मी खूप छोटी होती किंवा मी खूप बालिश होती त्या टायमाला की ही गोष्ट नाही कळायला हवं मला, पण तरीसुद्धा मला त्या गोष्टी कळाल्या. आणि वेन आय स्टार्टेड थिंकिंग अबाउट माय 12th मार्क्स की जे मला फार घाणेरड्यारीते कमी मार्क पडले जे मला आयुष्यात कधी पडले नव्हते, तेव्हा मी विचार केला की नाही आता मला खरं माझ्या लाईफबद्दल काहीतरी विचार करायला पाहिजे. बिकॉज आय वॉज दॅट डिप्रेस दॅट टाईम. बिकॉज कधी इतके कमी नाही मार्क पडले आणि 12thला कमी मार्क पडले. आय थॉट टू जस्ट मायग्रेट. मग मी माझ्या भावाकडे गेली भोपाळला आणि इट वॉज अ रिअली टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ. आणि मी रिअली गॉडला आज पण थँक बोलते, मी गणपती बाप्पाला आज पण थँक्यू बोलते की थँक्यू मला ते एक डिसिजन घेण्याची ती त्यावेळेस ती बुद्धी आली आणि मी त्यावेळी तो डिसिजन घेतला. माझे मॉम डॅड्सवर त्यांनी कधी मला थांबवलं नाही कुठच्या डिसिजनसाठी, बट दे मेड मी स्टॉप. बट देन आय वॉज लाईक नो आय हॅव टू टेक दॅट डिसिजन. आणि मी तिकडे गेली आणि मग तिथे भरपूर साऱ्या गोष्टी मी अशा फेस केल्या. म्हणजे ती घराची एक जिम्मेदारी आली तेव्हा मला ते घर काय असतं, जिम्मेदारी काय असते किंवा पैशाची कुठेतरी एक ते काय असते. ॲक्च्युली देवाच्या कृपेने कधी माझ्या घरी पैशाची कधी काही मी कमी नाही फील केली किंवा ना माझ्या भावाच्या घरी फील केली. पण असे काही गोष्टी आणि इन्सिडेंट झाले ज्याच्यामध्ये मला पैसे मिळत नव्हते त्या टायमाला. तर रोज बाहेर खायची सवय, पण आता घरी इथे मला जेवायला अन्न नाही मिळत आहे. सो ह्या कुठेच छोट्या छोट्या गोष्टींमधून मी भरपूर काही शिकली. प्लस आय फेल्ट इन लव्ह. तर आय फेल इन लव्ह आणि मग नंतर त्या सगळ्या गोष्टी. सो इट इज ऑल टिपिकल. ज्या गोष्टी माझ्याबरोबर झाल्या त्या सगळ्या टिपिकल होत्या. फक्त एक गोष्ट झाली की जी मला रिअलाईज खूप गोष्टी झाल्या. मे बी मी असं म्हणू शकते की हा माझ्यामधला प्लस पॉईंट होता की त्या गोष्टी मी रिअलाईज करून घेतल्या आणि देन आय स्टार्टेड मूव्हिंग टुवर्ड्स दॅट रादर दॅन जस्ट सिटिंग बॅक. तर ती 4 वर्ष जी होती भोपाळला, बाय द वे मी भोपाळला जाऊन इंजिनिअरिंग केली आणि आय एम ॲन IT इंजिनियर. आणि त्याच्यानंतर मी तिकडे जे एक्सपिरियन्स केले तेव्हा मला फील झालं की नाही मला जॉब नाही करायचा आहे किंवा मी जॉब करण्याची मटेरियलच नाही आहे, मला आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करायचं आहे. आय ऑलवेज वॉन्टेड टू डू समथिंग लाईक दॅट आउट ऑफ द बॉक्स. आणि म्हणजे घरच्यांचा तसा पॅरेंट्सचा सपोर्टही मिळाला. भोपाळचे भरपूर सारे एक्सपिरियन्स. इट विल बी इट विल टेक आवर्स टू जस्ट डिस्कस दोज थिंग्स ओनली बिकॉज इट वॉज ऑल रोलर कॉस्टर राईड फॉर मी. आणि ती जेव्हा मी एक्सपिरियन्स केली त्याच्यानंतर मी जेव्हा बाहेर पडली तर इट वॉज लाईक अमेझिंग.
कारण की मी माझ्या फायनल इयरमध्ये असताना मी एक कॅफे ओपन केलं होतं माझ्या भावाबरोबर पार्टनरशिपमध्ये, आणि मी माझ्या फायनल इयरमध्ये इंजिनिअरिंगच्या 4th इयरला असताना ते मॅनेज करत होती. सो जेव्हा मी ते मॅनेज करत होती प्लस अभ्यास वगैरे वगैरे, आणि आय वूड रिअली लव्ह टू शेअर दॅट की मला 75% ऑफ मिळाले. म्हणजे आय एम ऑनरमध्ये मी इंजिनिअरिंग कंप्लीट केली. दॅट इज रिअली, मी स्वतःसाठी एक शॉक आहे तो माझ्यासाठी की हां ठीक आहे मी ऑनरमध्ये कंप्लीट केलं, बट विथ माय कॅफे. सो आय रिअली ग्रू अप देअर अ लॉट. आणि देन समवेअर आय थॉट दॅट यू नो आय रिअली वॉन्ट माय मॉम डॅड ऑल्सो बॅक, की तिकडे मी सेटल नाही होऊ शकत आता. सो जेव्हा मी माझ्या करिअरमध्ये सिरियस होण्याचा जेव्हा एकदम तो पॉईंट होता, पिक पॉईंट होता, तेव्हा तिकडेचं ज्या गोष्टी होत्या, बिकॉज कॅफे वॉज नॉट रनिंग दॅट गुड, तर त्याच्यामध्ये खूप सारे डिसिजन्स चुकले होते. हे मला कळत होतं पण माझ्या मे बी भावाला कळत नव्हतं. त्यामुळे मला असं वाटलं की नाही, मला तर यायला पाहिजे. सो मी त्या टायमाला खूप लोकांना हर्ट केलं, मी स्वतः भरपूर हर्ट झाली. ही मेड मी दिस थिंग्स यू नो, की ही मेड माय लाईफ टर्न, की त्याने त्या गोष्टींसाठी खूप एफर्ट्स केले. लाईक मला एक एक गोष्टीचं, पैशाची एक एक गोष्टीची, ते म्हणतात ना दाण्या दाण्याची किंमत कळवणं, किंवा एखाद्याची लाईफमध्ये किती कष्ट केल्यावरती कसं त्याची किंमत जी असते कष्टाची, किंवा आपण एक लहान वयामध्ये आहोत आणि आपल्याला आता खूप मोठं व्हायचं आहे, तर ती जर्नी कशी असणार आहे ह्याच्यासाठी त्याने मला भरपूर हँड होल्डिंग सपोर्ट दिला. ही वॉज माय ब्रदर, ही वॉज माय फादर, ही वॉज माय बेस्ट फ्रेंड, ही वॉज माय एव्हरीथिंग. आणि त्याने मला तो हँड होल्डिंग सपोर्ट दिला आणि रिअली आय केम आउट ऑफ दॅट. जेव्हा मी परत मुंबईला आली त्या टायमाला आय वॉज रिअली वाईज. आत्ता मला ह्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या वाटत होत्या, म्हणजे जे आजकालच्या जमान्यामध्ये ह्या वयामध्ये, म्हणजे मी जेव्हा 22 वर्षाची होती तेव्हा, मी जेव्हा 21 वर्षाची असताना ॲक्च्युली मुंबईमध्ये आली परत, जेव्हा माझं 22 चालू होतं तेव्हा माझ्याकडे एवढ्या गोष्टींचे एक्सपिरियन्स होते. म्हणजे माझ्याकडे कॅफेचा एक्सपिरियन्स होता, प्लस मी जेव्हा 18 वर्षाची होती तेव्हा मी घरी न सांगता, कारण की माझ्या घरच्यांचा कम्प्लिटली अपोज होता त्यावेळेस, तर मी तेव्हा जॉबसुद्धा केला होता. आणि त्या टायमाला मी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायची. तेवढी मोठी पोस्ट मला त्या सरांनी दिली होती आणि ते सर आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे माझ्याशी कॉर्डिनेट पण करतात. आम्ही भरपूर कामंसुद्धा अजून एकत्र करतो. आणि दिस लिटल थिंग्स मेड मी रिअली समथिंग. आणि वेन आय केम हिअर त्या टायमाला माझा ब्रेकअप झाला होता, त्याच्यामुळे मी भरपूर म्हणतात ना डिप्रेस झाली होती आणि मला समजत नव्हतं की मला काय करायचं. पण एक गोष्ट की मी त्या पॉवरला, बिकॉज आय एम इन टू द स्पिरिच्युअलिटी, सो आय वूड लाईक टू शेअर दिस थिंग, की ती पॉवर जी असते ना, इट्स ट्रिमेंडियस पॉवर. सो डोंट अंडर एस्टिमेट दॅट पॉवर ॲट ऑल. इफ यू आर सफरिंग थ्रू ब्रेकअप, जस्ट अंडरस्टँड दॅट वन थिंग, you are giving up something to grow up. So I really did that because I was, listening to that time maybe Sandeep Maheshwari, and I am really honored to that person की त्याने माझी लाईफ चेंज केली. माझा एक विजन, एक दृष्टिकोन असतो लाईफकडे बघण्याचा, तो त्याने चेंज केला. आणि त्या ब्रेकअपला मी लिटरली एक पॉझिटिव्हमध्ये घेऊन गेली. भले आय वॉज व्हेरी लो की, बट येस. आणि 2018मध्ये मी माझ्या जवळच्या ऑलमोस्ट सगळ्या लोकांना दूर केलं होतं. मी भोपाळवरनं इथे आली, त्याच्यामुळे माझा भाऊ माझ्यापासून रागवला होता. हू वॉज माय ब्रदर, हू वॉज माय बेस्ट फ्रेंड, हू वॉज माय एव्हरीथिंग, द लव्ह ऑफ माय लाईफ. ही लेफ्ट मी अँड आय वॉज अलोन. देन माय 2 बेस्ट फ्रेंड्स, त्यांनी पण आय डोंट नो वाय अचानक मला सोडून गेले आणि आय वॉज टोटली कम्प्लिटली अलोन दॅट टाईम. माहीत नाही का, पण माझ्या घरीसुद्धा तेव्हा खूप सारे अप्स अँड डाऊन्स चालू होते. त्याच्यामुळे माझे पॅरेंट्ससुद्धा तेवढे सपोर्टिव्ह नव्हते. दो दे आर व्हेरी सपोर्टिव्ह एव्हरी टाईम, पण त्या टायमाला ते लोक ऑलरेडी एक फॅमिली मॅटर्समध्ये वी वर लाईक व्हेरी इन टू दोज थिंग्स. सो आय वॉज व्हेरी फ्रस्ट्रेटेड, व्हेरी डिप्रेशनमध्ये होती मी त्या टायमाला. आणि इट वॉज अ व्हेरी लो की पार्ट ऑफ माय लाईफ. अँड दॅट वॉज द थिंग जेव्हा मला समजलं की नो, मला नेहमी माहिती होतं की मला काहीतरी करायचं आहे, पण काय करायचं हे कधीच नाही माहिती होतं.
वेज खूप साऱ्या शोधल्या. त्या टायमाला मला भरपूर सारे लोक पण मिळाली. पण एक असं असतं ना की ज्या टायमाला आपला लोअर पिरियड चालू असतं त्या सगळं स्लो चालू असतं. आय वॉज एक्सपेक्टिंग की लोक येऊन मला हेल्प करतील बिकॉज आय एम अ गुड पर्सन, पीपल आर ऑल्सो गुड अराउंड मी. But that is not the fact every time. You have to accept it no matter what. So when I used to trust the people, त्या टायमाला ते लोकांना आपण एक्सपेक्टेशन्स भरपूर ठेवतो लोकांपासून की मला कोणीतरी सपोर्ट करेल वगैरे वगैरे. पण जेव्हा आपण लोकांना एक्सपेक्ट करतो तेव्हा ते गोष्टी फॉल्स होतात. आणि नो मॅटर वॉट द एज इज, इफ यू आर अ गर्ल यू हॅव एक्सपिरियन्स दिस मे बी वन्स इन युअर लाईफ. आणि जर का नसेल केलं आत्ता तर मे बी तुम्ही पुढे जाऊन कराल, किंवा नसेल केला तर दॅट इज गुड फॉर यू, यू आर अ लकी पर्सन, टचवूड. बट नाहीतर सगळ्यांनी हा एक्सपिरियन्स केलाच असतो की पीपल कम टू यू फॉर समथिंग विच इज रिअली एम्बॅरेसिंग इवन दीज डेज. की आपण म्हणतो की आपण एवढे ब्रॉड झालो आहोत, बट स्टील नो मॅटर द एजेस, नो मॅटर लाईक आय वॉज डुईंग दिस प्रोजेक्ट विथ वन मे बी आजोबांच्या वयाचे असतील 72 इयर्स वगैरे, बट स्टील त्यांचे टॉक्स एका सर्टन टाईम नंतर समथिंग गोष्टींवरती वळतात आणि विच वी आर गेट डिप्रेस. आणि तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे. आपले पॅरेंट्स आपल्याबरोबर नाही आहेत फॉर अ मोमेंट, मे बी आपले फ्रेंड सर्कल्स आपल्याबरोबर नाही आहेत, आपले सिबलिंग आपल्याबरोबर नाही आहेत. आणि वेन वी आर गोईंग आउट फॉर पीपल, they are also giving you, they are also expecting some things which are not we are expecting from them. So it is something all time you are lacking in lower point. But let me tell you one thing, जेवढं जास्त अनकम्फर्टेबल आणि खाली जाणार आहे आपण तेवढं जास्त वरती उठणार आहे. बिफोर दिस आय वॉज जस्ट रीडिंग माय डायरीज जे मी आधी लिहिले होते. एक सेंटेन्स लिहिले होते मी त्याच्यामध्ये. दॅट सेंटेन्स वॉज की कधीही पुढे पळताना एक स्टेप आपण पाठी जातो जेव्हा आपल्याला फास्ट पळायचं असतं. आणि मे बी तोच स्टेप, तो पिरियड असतो ज्यावेळी आपण सगळ्यात जास्त लो असतो. आफ्टर दॅट मी वेलिंगकरमध्ये HR करत होती बिकॉज मी जेव्हा भोपाळमधनं इथे मायग्रेट झाली तेव्हा मला वाटत होतं की मी फक्त वेस्ट नको घालवायला माझा. सो मी पार्ट टाईम PHR म्हणून वेलिंगकरमधून करत होती आणि तिकडे मला एक प्रोफेसर मिळाले. आय वॉज ऑल्सो डुईंग माय इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट बिझनेस ओव्हर देअर. सॉरी नॉट बिझनेस बट आय वॉज जस्ट लर्निंग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट दॅट टाईम. आणि आफ्टर दॅट मी वेलिंगकरमध्ये पण शिकत होती, HR करत होती. तेव्हा मी सगळ्या प्रोफेसरची फेवरेट होती बिकॉज आय यूज टू सेट ॲट फर्स्ट बेंच. ऑलवेज आय यूज टू सेट ऑन द फर्स्ट बेंच ओनली. तर तेव्हा मला त्यांनी बराच सपोर्ट केला. आय यूज टू आस्क देम क्वेश्चन्स की मला काहीतरी करायचं आहे, मला जॉब द्या, मला काहीतरी द्या. आणि आय वॉज डेस्परेटली वॉन्टिंग अ जॉब की मला काहीतरी करायचं आहे, मला एक फक्त ती अपॉर्च्युनिटी पाहिजे. आय वॉज सर्चिंग दॅट लाईक एनिथिंग. म्हणजे जवळजवळ 3-4 महिने असे माझे ते सर्च करण्यामध्ये गेले की मला कोणाला सपोर्ट नको, मला फक्त काहीतरी काम द्या करायला. बिकॉज आय एम अ पर्सन हू लाईक्स टू बी बिझी इन वर्क. आणि तेव्हा मला ते मिळतच नव्हतं. म्हणजे असं काहीच नाही, एव्हरीबडी सपोर्टिंग की अरे तुला ना जॉब लगेच मिळेल, अरे तुला ना इंटरव्ह्यू लगेच येईल, पण मिळतच नाही आहे. खूप डिप्रेशनवाला पार्ट. मग त्याच्यानंतर मला एका प्रोफेसरने ज्या शॉपमध्ये मी आज उभी आहे त्याच्याच एका ब्रँड बरोबर, त्याचं नाव होतं पूर्ण ब्रह्म, त्यांच्याबरोबर मला त्यांनी टायअप करून दिलं. ते म्हणाले की ह्यांच्यासाठी तू इंटर्नशिप कर. आणि त्याच्यामध्ये मी माझ्या स्वतःला टाकून दिलं. म्हणजे लाईक मी इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट शिकत होती तर मला त्याच्यामध्ये जायचं होतं, पण सर म्हणले की इंटरनॅशनली जाण्याच्या ऐवजी डोमेस्टिकली फर्स्ट जा. आणि दॅट वॉज माय फर्स्ट स्टेप. आय वॉज वॉन्टिंग दॅट वन अपॉर्च्युनिटी अँड आय फेल्ट दॅट इट्स बेटर देन नथिंग. आणि मग ते पुण्यामध्ये होते आणि मी मुंबईमध्ये. सो मी मुंबई पुन्हा अपडाऊन करत करत 4 दिवस तिथे 3 दिवस इथे असं अपडाऊन करत करत मग शेवटी त्यांच्याबरोबर मी काम करायला लागली. मी त्यांच्या जे शॉपचा जो सेल होता तो अमेझिंगली वाढवला, प्लस मुंबईमध्ये मार्केटिंग केली. आणि शेवटी एक दिवस त्यांचा स्वतःहून मला ओनरचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की निकिता की तू सॅलरी घे. अँड आय वॉज लाईक ओके, दॅट इज समथिंग न्यू फॉर मी. आणि आय वॉज व्हेरी हॅपी की येस त्यांनी मला स्वतःहून फोन करून एक सॅलरी घेण्यासाठी विचारलं.
सो आय अगेन कॉल्ड माय प्रोफेसर अँड आय आस्क्ड हिम की त्यांनी मला सॅलरी घ्यायला विचारलं, मी काय आन्सर करू. सो ही वॉज लाईक, आय वॉन्टेड दॅट ओनली. आय हॅड सीन दॅट पॅशन इन यू अँड यू आर अमेझिंग इन दॅट. आणि मग मी मार्केटिंग करायची, मी सेलिंग करायची आणि आय वॉज व्हेरी एन्जॉईंग दॅट पिरियड. आणि वन्स आय स्टार्टेड गेटिंग सॅलरी, इट वॉज लाईक 10,000, नॉट मोर दॅन दॅट, बट स्टील आय वॉज हॅपी विथ दॅट. आणि मग जेव्हा मी मुंबई पुणे अपडाऊन माझं भरपूर व्हायला लागलं, तेव्हा ते एक हेक्टिक व्हायला लागलं. आणि when it's come to salary, I am like 2 steps back. मला सॅलरी ही गोष्ट नाही आवडत की माझी प्राईस कधी कोणीतरी लावतं, ही गोष्टच माझ्यासाठी एक फारच डिफरंट आहे की मी 10,000मध्ये घेतली नाही जाऊ शकत. किंवा एक महिन्यासाठी 10,000 नो, एक महिन्यासाठी 20,000 नो, एक महिन्यासाठी 30,000 नो, एक महिन्यासाठी 1,00,000 रुपये नो. आय एम नॉट दॅट वन. आय एम रिअली नॉट दॅट वन. आणि दॅट स्टार्टेड पोकिंग मी. म्हणजे जोपर्यंत सॅलरी नव्हती तोपर्यंत अमेझिंग वर्क, जेव्हा सॅलरी यायला लागलं तेव्हा ग्राफ डाऊन. मग मी म्हटली की सॉरी, आय कॅनॉट वर्क विथ यू गायज. आणि मग मी परत त्यांचं जे होते ते सगळे लांब केले. सो तोपर्यंत सप्टेंबर आला होता आणि माझा बर्थडे येतो सप्टेंबरला. सो मी माझा बर्थडे फारच वाईट प्रकारे मनवला. म्हणजे किंवा मी बनवलाच नाही 2 वर्ष, 2018-19 कंटिन्यूस मी माझा बर्थडे सेलिब्रेट नाही केला. फक्त घरच्यांबरोबर नॉर्मल केक कट करायचं. वेअर आय वॉज द पर्सन हू यूज टू सेलिब्रेट हर बर्थडे लाईक यू नो, लाईक अ सेलिब्रेशन, लाईक एक असं असतं ना की काहीतरी उत्साह, सोहळा आहे, अशा टाईपमध्ये मी सेलिब्रेट करायची. 10-12 केक तर कापलेच पाहिजे, तर समथिंग लाईक दॅट. खूप सारे फ्रेंडचे ग्रुप्स, खूप साऱ्या गोष्टी. बट हे 2 वर्ष मी माझे बर्थडे नाही सेलिब्रेट केले. मी फक्त माझ्या फॅमिलीबरोबर नॉर्मल केक कट करायचा, घरी बसायचा, छान कपडे घालायचे, फोटोज काढायचे अँड दॅट्स इट. सो 2019ला मी ह्याच्यासाठी बर्थडे नाही सेलिब्रेट करू शकले बिकॉज आय वॉज फीलिंग समवेअर आय एम नॉट डुईंग ग्रेट इन माय लाईफ. I always wanted to do something like that. दुसऱ्यांना शो ऑफ करण्यापेक्षा स्वतःला एक कॉन्फिडन्स देण्यासाठी आय वॉन्ट दॅट 100% इन मी. सो वेन आय वॉज नॉट डुईंग दॅट, मी जस्ट गेम टर्न केला. आय थॉट अबाउट इट अ लॉट. मी परत त्यांच्या ओनरकडे गेली अँड आय सेड दॅट आय वॉन्टेड टू डू पार्टनरशिप विथ यू गाईज इन मुंबई. मला एक शॉप खोलायचं आहे सेम कॉन्सेप्टवरती अँड वी विल डू इट बिकॉज आय हॅड ऑलरेडी मार्केटेड दिस थिंग इन मुंबई. मी इथे मार्केटिंग केली आहे, मी इथे सेलिंग केली आहे. आय नो द मार्केट, वी कॅन डू वंडर्स. त्याच्यामध्ये जे डोकं असेल, जे गोष्टी लागतील ते सगळं मी करेन. बट आपण लोक करूया. अँड देन वी स्टार्टेड. आणि जसं नोव्हेंबर आला, 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही लोक नोव्हेंबरपर्यंत शॉप घेतलं. त्याच्यानंतर आम्ही स्टार्ट केलं, प्रभादेवीसारखं लोकेशन चूज केलं अँड देन वी वर लाईक येस, नाव दिस इज इज टाईम टू ग्रो अप. आणि मग मी स्टार्ट केलं. आणि ॲज यू ऑल नो की स्टार्ट केल्याच्या 3 महिने आम्हाला भरपूर चांगला रिस्पॉन्स येत होता. बट इट वॉज माय ग्रोईंग स्टेज और इट वॉज अवर शॉप्स ग्रोईंग स्टेज. त्याच्यामुळे ते फार लो स्केलवरती होतं. पण जेव्हा माझ्या शॉपचा ग्राफ असा वरती जायला लागलेला तेवढ्यात झालं होतं लॉकडाऊन. आणि मग माझा पार्टनर इथून गेला. तर त्याच्यामुळे मला कम्प्लिटली एकटीला हे शॉप हँडल करावं लागलं थ्रू आउट द लॉकडाऊन. आणि सगळे लोक घरी बसले होते. सगळे लोक, माझे मॉम डॅड मला म्हणायचे की नाही आता नाही जायचं बाहेर किंवा ही वेळ ती नाही आहे. बट देन टू आय वॉज लाईक नो. मी माझं 10 to 10 टाईम कम्प्लिटली शॉपवरती द्यायची, आधीसुद्धा आणि लॉकडाऊनमध्ये सुद्धा. सो एव्हरीथिंग आय यूज टू डू लाईक डिलिव्हरीज. इवन टुडे आय डू दॅट थिंग. मी डिलिव्हरीज स्वतःहून देते, मी सेलिंग स्वतःहून करते, पर्चेसिंग स्वतःहून करते, एव्हरीथिंग, प्रोडक्ट सिलेक्शन, मार्केटिंग, handling, Instagram handling or social media handling, everything I am doing by myself. So I really don't feel that ki I don't need anyone or maybe you know जरी मला कोणी सपोर्टिव्ह असतील तरी सुद्धा I don't know, but I don't want you know इंटरप्टिंग देम इन माय लाईफ और इन माय शॉप. मला असं थोडंसं फ्री स्पेसमध्येच काम करायला आवडतं. आय एम व्हेरी हॅपी की माझ्या मॉम डॅडने मला खूप जास्त सपोर्ट दिला इन एव्हरीथिंग की माझ्या लाईफचे डिसिजन्स घेण्यासाठी. वेअर आय रिअली वॉन्ट टू शेअर दिस थिंग विथ यू. इट्स अ व्हेरी शॉर्ट थिंग की माझे पॅरेंट्स किंवा माझे जे फादर आहेत, ही इज अ टिपिकल ऑर्थोडॉक्स पर्सन. एक टिपिकल मराठी फॅमिली, जशी मी स्टार्टिंगला इंट्रोड्यूस केलं की मी टिपिकल मराठी फॅमिली, मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते. माझे पॅरेंट्स अजिबात हाय एंडमध्ये नाही आहेत. त्या लोकांना हा कॉन्सेप्टच नाही पटत की
एक मुलगी शॉपवरती बसणार किंवा एक मुलगी शॉप चालवणार हे त्यांच्यासाठी कम्प्लिटली डिफरंट आहे. जेव्हा मी स्टार्टिंगला शॉप ओपन केलं मला खूप क्रिटिसिझम झेलावे लागले. जसं की माझा स्वतःचा भाऊ मला म्हणायचा की अरे इंजिनिअरिंग करके तेल बेच रही है. परत माझा गाववाले म्हणायला लागले की हे मुलाने केलं असतं तर ठीक आहे, पण मुलगी हे करू शकते का? मुलगी किती वेळ करणार? ती तर जाणार शेवटी नवऱ्याच्या घरीच. किंवा तुमचं काय आहे ह्याच्यामध्ये? खूप जबरदस्त क्रिटिसिझम आले मला की अरे तुम्ही हे करून परत वाण्याचं दुकान खोललं आहे, इंजिनिअरिंग करून HR केलं, वेलिंगकरमधून केलं आणि हे काय केलं आहे. बट देन टू आय वॉज लाईक नो, मी कधीच कोणाचं नाही ऐकलं. मला ना क्रिटिसिझमची फरक पडत ना मला कोणी माझ्याशी चांगलं बोलेल्याशी फरक पडत. म्हणजे नो पॉझिटिव्ह थिंगसुद्धा एक्सेप्ट आहेत आणि नेगेटिव्ह थिंगसुद्धा एक्सेप्ट आहेत. बिकॉज यू नो आय जस्ट हॅव वन थिंग इन माय लाईफ दॅट इज यू नो आय वॉन्ट टू गो अहेड. दॅट्स इट. म्हणजे नो मॅटर वॉट आय वॉन्ट टू गो अहेड. आय जस्ट वॉन्ट टू वॉक देअर. आय जस्ट वॉन्ट टू वॉक माय पाथ. माझे ड्रीम्स भरपूर आहेत. जरी मी एक स्मॉल घरामध्ये जन्माला आली असेल तरी मला माहिती आहे की हा एंड नाही आहे. आय एम गोना ग्रो अप. हे कुठच्याच गोष्टीमध्ये एंड नाही येणार. जे मला पाहिजे, इवन टुडे आय गो टू द 5 स्टार, आय विजिट 5 स्टार्स, आय स्टे देअर. मी कधीही माझ्या क्लायंट्स वरती भेटायला जेव्हा जाते तेव्हा मी 5 स्टारमध्येच राहते. बिकॉज आय वॉन्ट टू फील प्राऊड आणि मी ते करते. जेव्हा लॉकडाऊनमध्ये ह्या गोष्टी मी काढल्या त्याच्यानंतर मी जबरदस्त आजारी पडली. सो माझे मॉम डॅड मला जबरदस्तीने गावी घेऊन गेले आणि मग माझ्या शॉपमध्ये 2 महिने ते फक्त बंद होतं. बट देन टू वी स्टार्टेड यू नो. तेव्हा एक माझ्या लाईफचा दुसरा टर्निंग पॉईंट आला की स्पिरिच्युअलिटी माझ्या लाईफमध्ये आली. सो दॅट स्पिरिच्युअलिटी वॉज द बेस्ट थिंग इन माय लाईफ. आय कॅन से दॅट. एक ग्रॅटिट्यूड, एक तो ग्रॅटिट्यूडवाला ॲटिट्यूड माझ्यामध्ये आला. अँड देन आय स्टार्टेड यू नो लाईक एम्ब्रेसिंग एव्हरीथिंग. की प्रत्येक गोष्टीला तेवढं इम्पॉर्टन्स देणं किंवा जे होतं ते होऊ दे. जरी आपण लोक फॉल होत असू, जरी आपण लोक राईज होत असू, जरी कोणी चुकीचं असेल किंवा जरी मी चुकीची असेल तरी इट्स अ लाईफ. इट्स अ पार्ट ऑफ दॅट लाईफ. हे होतंच, प्रत्येकाबरोबरच होतं. आणि ज्या गोष्टी मी सांगितल्या ह्या प्रत्येकाने कुठे ना कुठे कधी ना कधीतरी फेस केलेल्याच आहे. सो एव्हरीथिंग इज नॉर्मल. एव्हरीथिंग इज नॉर्मल. इट इज जस्ट वन थिंग दॅट एक्सेप्ट एव्हरीथिंग अँड जस्ट गो अहेड. दॅट इज द थिंग वॉट यू आर लेफ्ट विथ. जसं कोरोना व्हायरस आला आपण सगळ्यांनी त्याला एक्सेप्ट केलं की ठीक आहे, हे सत्य आहे. वी हॅव टू गो अहेड. अँड देन आय स्टार्टेड अगेन. बिकॉज माझा जेव्हा ऑफकोर्स शॉप बंद असल्यामुळे मला जेव्हा डाऊनर फेस व्हायला लागला तेव्हा मी ट्रेडिंग स्टार्ट केली, फॉरेक्स ट्रेडिंग. आणि फॉरेक्स ट्रेडिंग करता करता मग मी परत माझं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करिअरकडे स्टार्ट केलं. आणि देन नाव आय हॅव दिस इन्स्टिट्यूट ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट मॅनेजमेंट. दुसरं म्हणजे माझ्याकडे कन्सल्टन्सी सर्व्हिस आहे माझ्या इम्पोर्ट अँड एक्सपोर्टची. देन आय एम डुईंग इन टू द फ्रेट फॉरवर्डिंग बिझनेस अँड ऑल्सो आय एम इन टू द ट्रेडिशनल बिझनेस दॅट इज माय ऑर्गॅनिक ग्रॉसरी स्टोअर. अँड आय एम रिअली हॅपी विथ दिस. आय एम मेकिंग इन्सेन कनेक्शन विथ ऑल दिस थिंग्स. लाईक यू नो माझे जे प्रोडक्ट्स आहेत ते ऑर्गॅनिक आहेत, सो ते एक्सपोर्ट होतात डेफिनेटली. सो आय एम यू नो माझे क्लायंट असतात त्या लोकांना मी हे गोष्टी प्रोडक्टला सजेस्ट करते. काही डोमेस्टिक गोष्टी इंटरनॅशनल मार्केटमध्ये नेते, काही इंटरनॅशनल मार्केटच्या गोष्टी डोमेस्टिकमध्ये आणते. सो आय एम मेकिंग दिस इन्सेन कनेक्शन दीज डेज अँड आय एम रिअली ग्रोईंग अमेझिंगली. आय एम नॉट सेईंग आय एम देअर येट, but I'm saying yes, I'm on that way and that story is unfinished. It will be always unfinished. So that I just want to walk that. I'm really excited whatever is coming through my way, because I always say that my hands are open to all the abundance and blessings that God and universe have for me. So I always keep my hands open, and meaning of that is ki you also, I would you know this suggest you, or maybe you know एक गोष्ट सांगायला असं मला आवडेल की कीप युअर हँड्स ओपन. जे पण येतं तुमच्या वेमध्ये देर इज समथिंग. प्रत्येक गोष्टीला एक मिनिंग आहे. सो देर इज नथिंग लेस और नथिंग अप. even if you are going even if you are facing the brightest morning today, you're gonna definitely face that darkest night tomorrow, or maybe today itself. So this is the role.
जे होतं आहे ते चांगल्यासाठी होतं आहे. अँड इन दी एंड आय वूड लाईक टू शेअर विथ यू दिस की जर तुम्ही माझ्यासारखे आहात म्हणजे तुम्हाला सगळं करायचं आहे, लाईक असं नाही आहे की तुम्ही एका गोष्टीवरनं सॅटिस्फाईड आहात किंवा तुम्हाला हर थोड्या दिवसांनी एका गोष्टीवरनं चेंज करायचं असतं की लाईक मला आता ह्याच्यामधून बोर होतं आहे, मला दुसरं काहीतरी ट्राय करायचं आहे. I will definitely recommend you कि you try that. It's your life. You should try everything. काय वर्कआउट होतं आहे, काय वर्कआउट नाही होतं आहे, इट इज नॉट युअर लुक आफ्टर. हे इव्हेंच्युअली होणारच आहे. तर त्याच्यामुळे यू शुड ट्राय everything. You should do everything and trust me on that. You can do anything. So try new things. फेस करा, खाली पडा, परत उठा, दुसरं काहीतरी ट्राय करा. देर आर खड्डे, त्या सगळ्या खड्ड्यांमध्ये उडी मारून बघा. ॲटलीस्ट यू विल हॅव दिस वंडरफुल एक्सपिरियन्स इन दी एंड की येस आय ट्राईड एव्हरीथिंग. आणि just do it. Don't hesitate. Don't feel something I am 30 or I am 40 or I am 20. Don't feel that. You own your life and you can do anything in any age. So age is just a number. You can do anything. जरी ते गोष्ट अप असेल किंवा जरी ती गोष्ट लो असेल, आय स्टील डू द डिलिव्हरीज. आय स्टील अनलोड द थिंग्स. एका मुलासारखं सुद्धा मी काम करते. सो मला खूप लोक म्हणतात तरी तू तर गुंडाच आहेस, पण नो, आय ऑल्सो लाईक टू ड्रेस लाईक गर्ल. सो आय लाईक टू बीइंग अ गर्ल बट आय ऑल्सो वर्क लाईक अ बॉय समटाइम्स. सो इट्स ओके. यू आर totally weird and totally normal, but you just be you. That is my last sentence, that you be you. Do everything, try everything, and it is your life. Fail, pass, success, maybe failure, whatever it is, you will deal with it because it's your life. And be happy. Thank you so much, and thank you so much for having me here.